श्री संत भगवान बाबा अजूनही बऱ्याच जीवांना कळाले नाही. बराच अवधी लागेल भगवान बाबा कळण्यासाठी. भगवान बाबा कळायचे असती तर तुळशीला प्रार्थना करा, ए तुळस माते सांग मला भगवान बाबा कोण होते. भगवान शंकराला आराधना करा, सांगा भगवान शंकरा भगवान बाबा कोण होते सांगा आम्हाला देवा. महाविष्णूला विचारा देवा भगवान बाबा कोण होते सांगा मला देवा. हे सांगतील तुम्हाला भगवान बाबा कोण होते. बाल ब्रह्मचारी अट्टहास पंढरपूरला गेले. वारकरी दिंडीमध्ये पांडुरंगाचं दर्शन घेतलंय, पण जेव्हा बाबा दिंडीत गेले तेव्हा घरच्यांना पत्ता आणवता भगवान बाबाची आई विचारत होती, माझा भग्या दिसला का तुम्हाला. माझ्या भग्याचा पत्ता नाही 3 दिवस झाले. ए आई तुझा भग्या पंढरपूरला गेलाय. माझा भग्या पंढरपूरला गेला. आणि पायानं त्याच्या पायात काही नाही, अंगाला भरपूर वस्त्र नाही. माझ्या भग्याच्या पंढरपूरला गेला. माझा भग्या वारकऱ्याने सांभाळून आणला. भग्या भगवान बाबा जेव्हा गावात आले तेव्हा हनुमंताच्या मंदिरात बसले. वारकरी परंपरा आहे, पंढरपूरहून जेव्हा वारकरी येतो त्यांनी पहिली भेट हनुमंतरायाला द्यावी. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा. भगवान बाबा मंदिरात बसले. कराळ आईला माझा भग्या पंढरपूरहून आला. आई मंदिरामध्ये आरती निरंजनी घेऊन गेली. माझ्या भगवान बाबाला तिलक केला, निरंजनी ववाळी. भगवान बाबा भगवान चाल घरी. नाही आहे मला घरी नाही यायचं. खरे भगवान नाही आई मला घरी यायचं नाही. का रे भगवान. आई जोपर्यंत तुम्ही प्रपंचातली सर्व माणसं पवित्र अशा तुळशीच्या माळी घालत नाहीत ना तोपर्यंत मी घरी येणार नाही. बघा काटाच करतो रे बाळा. नाही आहे तुळशीच्या माळी घालणार ना तुम्ही. आई म्हणाली हो बघा घालणार आम्ही तुळशीच्या माळी. आईचा तर संबंधच नव्हता ना. सर्वांनी तुळशीच्या माळी घातल्या. ज्यांनी आपला प्रपंच दुरुस्त केला तोच समाजाला दुरुस्त करत असतो. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. काय माझ्या बाबांचा आदर्श. तुम्हाला थोडा इतिहासच सांगतो. अभंग राहिलात राहिला असा काही दंड होत नाही. इतकाच काऊन सोरडा आणि तितकाच काऊन सोरडा. कोण भगवान बाबा तेच मला तुम्हाला सांगायचं एकदा. या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी धौम्य ऋषी राहत होते असं एक ठिकाण आहे. आता ते ठिकाण नामांतरानं कालांतरानं बीड जिल्ह्यामध्ये. धौम्य ऋषी कोण होते. धौम्य ऋषी सांगत से राम कथा पांडवा. ज्या धौम्य ऋषीनं राम कथा पांडवाला ज्या पर्वतावर सांगितले असा तो पर्वत पवित्र भूमी. तिचा जय जयकार होत होता. आणि या भक्तीचा जय जयकार जास्त जर कोणाला सहन होत नसल त्याचं नाव आहे इंद्र. इंद्राला हे सहन होत नाही. इंद्राला वाटतं हे साधना करून माझी जागा घेतील म्हणून ते परावृत्त करण्याच्या प्रयत्नात असतं. म्हणून इंद्र त्या भूमीची महती पाहण्यासाठी धौम्य गडावर उतरले. भगवान शंकराच्या लक्षात आलं इंद्र कपटीये. या इंद्राचे चरण पवित्र गडावर नको. म्हणून भगवान शंकराने एका बैरागी साधूचं रूप घेतलं आणि शंकराने इंद्राला अडवलं. इंद्राचे दूत इंद्रासोबत होते. इंद्र म्हणाला कोण मला तू अडवणार रे.
भगवान शंकर म्हणले गडावर पाय ठेवायचा नाही. कपटी माणसाचे चरण या पवित्र भूमीला नको. इंद्राला राग आला, मला अडवणार हा साधू कोण. इंद्राने राग राग वज्र फेकलं. वज्र जसं वज्र आलं असं भगवान शंकराने गिळू. पण इंद्राची ते दूत होते ना ते म्हणे, इंद्रा हे वज्र गिळणार हे मामूली नाही, तुलन मला गिळल्याशिवाय राहणार नाही, पळ. पृथ्वीचा नाश करणारं वज्र होतं ते, काय मामूली होतं का ते वज्र. इंद्र पळून गेला. काही वेळाने भगवान शंकराने ते वज्र बाहेर काढलं. नेमकं टाकाऊ कुठं म्हणून समुद्रात फेकलं. दोघाचा प्रसाद लाभलाय, इंद्राचाही आणि शंकराचाही. त्या वज्राचं बालक तयार झालं. टह 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 त्या पाण्यावर रडतय ते बालक. अकर्तुम शक्ती भगवान परमात्मा. ब्रह्मदेव होते ते. ब्रह्मदेवान पाहिलं, ब्रह्मदेवान त्या बालकाला जवळ घेतलं, लहानचं मोठं केलं. इतिहास खूप मोठा आहे बाबांचा. थोडक्यात सांगतो तुम्हाला सार. मलाच पहिला वेळ झाला, अर्धा तास उशीर झाला म्हणून सर्वांची माफी मागतो. उशिरा सुरू झाला हो द्या, पण 3 वाजूस्तर सोडत नाही. मी दिनेश भाऊला म्हणलो होतो, भाऊ यावर्षी माझी तारीख घेऊ नका. मी या टाकळ काय त्या गावात ना टाकळ गावांना आलो होतो. गंगा पूजनाचं कीर्तन होतं, मला सुट्टी द्या वर्षी, मी खूप दूर आहे. ते म्हणले नाही, तुम्हीच आम्हाला सप्ताह मागे घ्यायला लावला. ते मयावर वार आणतात आता, त्याच्यानं मला येणंच भाग आहे. आपलं त्यांनी ऐकलं. मला उशीर होईल, हो द्या म्हणले, झाला उशीर म्हणून सर्वांची माफी मागतो. महाराज ते बालक मोठं झालं. अशी सुंदर स्त्री, तिच्या सोबत त्याचं नाव ठेवलं जालेंदर. जालेंदर म्हणजे अग्नी. आणि त्याचं लग्न लावून दिलं. त्या पत्नीचं नाव आहे वृंदा. कालांतरानं हा जालेंदर एवढा महाबलाढ्य झाला, हा देवाला पण ऐकलं. भगवान शंकरानं विष्णून केला म्हणले, देवा आपलं देव पण नष्ट होण्याची वेळ आली. हा जालेंदर का विजय होत होता जालेंदराचा. वृंदा ही पतिव्रता होती. दररोज विजयाची माळ जालेंदराच्या गळ्यात घालायची. चिंताच नव्हती जालेंदराला. पत्नीचं पुण्य त्याच्या पाठीशी होतं. आणि ज्याच्या माग स्त्रीचा हात आहे तो सदाही विजयी आहे. शेतात जर भांडणं लागले तर आपण पुढं व्हायचं नाही, बायकोला पुढं घालायचं. बाई पुढं इळा घेऊन आव ते कुराड हाणल, हा वही पुढं हाणत नाही, त्या पुढं व्हाय. दोघेही पोलीस स्टेशनला गेले. तोही गेला आणि ही बाई गेली. इमानदारीच्या सांगा, सरकार न्याय कोणाला देईल. कोण म्हणलं बाई खरे बापू हेच करे. हे तुम्ही बाईल म्हणले त्रिकालच होते. महाभारताचा विजय बघा ना तुम्ही. ज्या भीष्माचार्यांनी पांडवाला स्वतःला सांगितले, पांडवा उद्या शिखंडीला पुढे घाला, मी स्त्रीवर शस्त्र चालवणार नाही, तुमचा आपोआप विजय होईल. इथं तरी मला जरा पुरुष आणि महिला बरा दिसायला जरा. मी जिथं भागवत आले महाराज सगळ्या महिलाच 5-6 माणसं, त्यात एक आंधळे त्याला दिसत नाही. 2 बहिणी त्याला ऐकू येत नाही, ती घालं सुचत नाही. भागवत सुरू झालं तरी ते म्हणतात भागवत या कवा येतो आता. बरोबर अवघड काम आहे. आपला विषय कुठं होता? जालेंदराचा विषय होता. जालेंदराचा भगवान विष्णूनं शंकरानं युती केली. युती पहिलीच पण केली. युती यायची मुळातच आहे, फक्त दोघांचं कार्य वेगळं वेगळं आहे. म्हणजे दोघांनी युती केली. म्हणले ते म्हणले देवा हे असं मरत नाही,
याच्या मागे ही बाई आहे म्हणले, पतिव्रता, हिचं काहीतरी करावं लागल तवा आहे मरण. विष्णू म्हणले वृंदेकडे मी बघतो, आणि शंकराला सांगितलं जालिंदराकडे तुम्ही बघा. भगवान परमात्मानं रूप बदलून वृंदेला स्पर्श केला. पतिव्रता होती, स्पर्श केला. एवढ्या टायमात त्यांची शक्ती क्षीण झाली तिकडे, आणि शंकराने त्याला मारलं. आता याच्यात एक कथा आली, पुन्हा कथा आली, अभंगाचं होऊन जाईल. पुन्हा एक कथा आली. तुळशी खाली महादेवाची पिंड असाव का विष्णू, हे तुम्हाला सगळे कीर्तनकार सांगणार नाही. दही मुरल्याशिवाय लोणी निघत नाही. काही दही नुसतं पांढरं शुभ्र दिसतंय, ते फेसाळतंय, लोणी येतच नाही. त्याला मुरलेलंच लागल, गौऱ्यावरच दूध तपवलेलं लागल, आणि रई लावणारी बाई पण सुगरण लागल. आता ती जर 3 वाजता रई लावायली बापू, तर त्या दह्यात आणि त्या लोण्यात काय लाज आहे बापू. शास्त्र असं सांगते, सूर्य उगवायच्या आधी मंथन झालं पाहिजे. तुमच्या गावात कोणाच्या घरी होते सांगावर असं ताक मग तूप नाही पाहिजे. मी मुक्कामीच राहतो मग आज. खसखस फी काय सुरू झाली का? थांबा दर्शन, मी काय प्रश्न केला, तुळशी खाली भगवान शंकर का विष्णू? मोठा अवघड आहे महाराज. मारलं कोण? शंकरानं. माझ्या गावातल्या बाया म्हणे, महाराज तुळशी खाली पिंट हो का नाही बापा, लोक तर काहीच्या काही म्हणायचे. कुठून आणतात चिमण्या ह्या, काही मिळत लागत नाही. मी तुम्हाला सांगितलं कोण, हे अपराधी दोघं बी आहेत, अपराधी दोघं बी आहेत. तुम्ही विष्णू ठेवा, पिंड ठेवा, भेद का करता? हरिहरा भेद. ते धोकं एक कोणतं ठेवा तुम्हाला ज्या जागा कमी असेल विष्णूची मूर्ती ठेवा, असेल आईस पैस महादेवाची ठेवा. फक्त नंदी ठेवू नका, नंदीचा दोष नाही. जैन आहे ना, पिंड नंदी, फक्त पिंडच असाव, नंदी नसाव. नंदीला अपराधी करू नका, नंदी अपराधी नाही, नंदी या कार्यक्रमातच नाही. म्हणून पिंड. पण पतिव्रता तिला कळालं, विष्णूंनी मला भ्रष्ट केलं. हे देवा, झालं का? केली आमची ताटातूट. ऐक, आता माझा अधिकार, श्राप द्यायचे तुला. आमच्या पती पत्नीची ताटातूट केली, अवतार घेशील पुढच्या युगामध्ये. तुझी पत्नी तुझ्याजवळ 6 महिने राहणार नाही, त्याचं नाव आहे राम अवतार. दुसरा श्राप देते देवा, पुढच्या काळात माझ्या भावाच्या बायकोच्या अंगाची उष्टी हळद ज्या नवरीच्या अंगाला राहील, ती नवरी तू पळून नेशील रुक्मिणी. तिसरा श्राप दिला देवा, या कलियुगामध्ये समोर तुझा माझा विवाह झाल्याशिवाय जीवांचा विवाह होणार नाही, तुळशी विवाह. आणि चौथा श्राप आहे देवा, ज्या लिंगाने मला भ्रष्ट केलं कलियुगामध्ये, तुझा मानव अवतार होईल, संत अवतार, तुझं लिंग तुझ्या हातानं कापून टाकशील. येते भगवान बाबा. महाविष्णूचा अवतार ते भगवान बाबा आहेत. म्हणून कळून घ्या. हरिओम. जय 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 भगवान बाबा. जय 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 भगवान बाबा. जय 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 भगवान बाबा. जय 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 भगवान बाबा. जय 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 भगवान बाबा. जय 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 जय
बाबा भगवान बाबा जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय जय भगवान बाबा बाबा जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय जय भगवान बाबा जय 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 भगवान बाबा भगवान बाबा जय जय भगवान बाबा बाबा जय जय भगवान बाबा ओ भगवान बाबा जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय जय भगवान बाबा जय 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 भगवान बाबा जय जय भगवान बाबा जय जय भगवान बाबा जय जय भगवान भगवान बाबा जय जय भगवान बाबा 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 जय जय भगवान बाबा जय जय भगवान बाबा ओ जय जय भगवान बाबा जय जय भगवान बाबा भगवान बाबा बाबा सज्जनो मी 19 तारखेपासून सतत सुरू आहे 2 दिवस तो 2 कीर्तन होते मधात एक गंगा पूजनाचं आलं कथा तर होती सोनचला अजूनही चालू आहे आता इथून तिथं जायचंय समजा मुक्काम घरी करीन सकाळी जाईन एक कीर्तन 22ला होतं अयोध्येच्या प्रभू रामचंद्राच्या मूर्ती स्थापनेच्या निमित्तानं तुमच्याच जिल्ह्यातलं गाव आहे काहकर ढेंगळे शेनगाव तालुका मी 19 तारखेपासून सतत कीर्तन सुरू आहे पण नंबर पहिला घेतला हिंगोलीच्या पखवाद्यान हिंगणीच्या कार्तिक लेकुळे लेकरवाळे पाहिजे होता अण्णा विचारून घेतलं मी का जीवाला ना लेकरवाळे महाराज वाजवणाराच्या अंतकरणात पण प्रेम पाहिजे हा वाजवताना हसता चेहरा पाहिजेत वाजवायला पण गौरी फुटली समय सूचकता कोणता ताल वाजवायचा चाल कोणते का हे सांगायचं काम नाही मला वाटतं या हिच्या संगच राहता आणि एक हे पुन्हा हे वाळले माणसं पखवातच लय गोड वाजवतात कुठाला पखवाद्या वाळला पाहिजेत का आणि पखवाद्याच्या अंगावर तुम्हाला मांस कुठंच दिसणार नाही वाजवणं इतकं सोपं नाही आणि लोक म्हणते पखवाद्याला इतके पाहिजे का पैसे काय करायचे मुक्का तू या लोकांना नाही देतो मग देतो कोणाला तू अरे धर्माचा प्रचार करायला येत नाही कामा नाहीत का यांना कोणी मायबापाचं बोलणं खातंय कोणी गृहमंत्र्याचं खातंय पण कीर्तन सोडत नाही हा गृहमंत्री म्हणजे बायको तुमच्या आमच्या बायका आम्हाला लय धड बोलतात काय बापू फक्त आमच्या बायकाचा स्वभाव पाहायचा असं ना फक्त आम्ही 2-2:30 वाजता आम्हाला घरी जायला काढ उघड रे काढ उघडते ना खेळता कलमा करायले आमची कलमा करायले म्हणती मग दुसऱ्याची त्या अवक्याजवळचे बॉम्ब लायले त्रास हो आमच्या लोकांना समाजात काही समाजाचा त्रास आहे ना आम्हाला घरचा सुद्धा त्रास आहे बापू फक्त कॅमेऱ्यावाल्याचं बरं आहे बापू लावून द्याला आपला आईस खुर्चीवर बसले ताण नाही तुला काय बोलायचं तुला टेप व्हायला
असं श्राप दिला महाराज. भगवान बाबा महाविष्णूचा अवतार आहे. कळालं? कळालं? त्या पखवाद्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. अभंगाला सुरुवात. अभंग जगद्गुरु तुकोबारांचा अभंग 4 चरणाचा अभंग चौकडीतला आहे. सप्ताहाचा 7वा दिवस आहे. दिवस मागणीचा आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. पहिला दिवस नाम प्रकरण, 7वा दिवस मागणी आणि 8वा दिवस जीव आणि देव एकत्र त्याचं नाव काला. काला म्हणजे सर्व आपण एकच आहोत त्याचं नाव काला. तुकोबाराय गर्भश्रीमंत निष्ठावंत वारकरी. कोण तुकोबाराय? फडकऱ्यात जर कीर्तनाला गेलो ना तर तुकोबाराचाच अभंग घ्यावा लागतो. तुकोबाराचाच अभंग का? जिथून संत बीजाला आरंभ झाला. या ब्रह्मांडातील पहिले संत कोणते? ज्याच्या अगोदर संतच नव्हते. तुकोबाराने आम्हाला काकड्याच्या भजनात सांगितलंय अनादी काळातले संत कोणते. हरी ओम तुम्ही सनकादिक संत मुळातही तो तोच आहे. जो मागतोय मुळातही तो तोच आहे. संतांची निर्मिती समुद्राच्या सर्गरूपी लाटेपासून झालेली आहे. त्या संतांची निर्मिती लाटेपासून झाली. त्या संत सनत कुमार आहे. सनत कुमारापासून संत प्रणाली सुरू झाली जगद्गुरु तुकोबारायापर्यंत. म्हणून सर्व संतांच्या पुण्यतिथी आहेत पण तुकोबारायाची बीज आहे. संत बीज. म्हणून वारकरी संप्रदायात फडामध्ये तुकोबारायाचाच अभंग घ्यावा लागतो. आणि मी 2 वर्ष झाली आता फडात कीर्तनाला चाललो. फडात चांगल्या चांगल्याचा नंबर लागला नाही पण माझा नंबर फडकऱ्यात लागला. इकडे एक वैभव आहे महाराज. गंगू काका शिरवळकरां फडांचे एक सेवादारी निष्ठावंत वारकरी त्र्यंबक पंत सानप गुरुजी अंढेरा. वय झालं बाबांचं आता. खूप मोठा आश्रम बांधला त्यांनी, खूप मोठा. आणि त्याला नाव दिलं वैष्णवगड. जर कधी आलात ना तिकडं सिंदखेड राजामध्ये त्या सानप गुरुजीनं मला आवडलंय. म्हणले गडा दिनकर महाराज जाय भाई आपल्या फडाच्या हिशोबान चालणार व्यक्तिमत्व आहे. त्यांची कीर्तनं घ्यायचा. कारण फडात नियमात चालावं लागतंय. बैल जर पटावर हाणायचे असतील तर रेषेच्या आत पळावं लागतंय. तो जास्त पळणार नाही पण रेषा सोडून पळतोय. आवट गेली प्रवेश फी भर पुन्हा नाही. चाकोली वारकरी संप्रदायाची जोपर्यंत तुम्ही चाकोलीच्या आत चालणार नाही. प्रत्येक गोष्टीला चाकोरी आहे, प्रपंचाला चाकोरी आहे. कृष्णाचा एक खेळ आहे तो टीव्हीवर चालू आहे आता. कृष्णाचा खेळ पुणेरी फलटण, यू मुंबा, पटना पायडस, तेलुगू टायटन्स. कशाचे नाव आहे ते? कबड्डीच्या संघाचे नाव आहेत. त्या कबड्डीला पण शास्त्र आहे. त्या बाहेरच्या रेषेत धक्का लागल्यावर जमते का बापू? आउट. धक्का बंद मत नाही. आउट. बर पुढच्या गाड्या जर मारायला गेला मारून तिथं थांबायला जमतंय का?
नाही स्पर्श करून वापस यावं लागतंय. तो जर तिथंच गुतला ना गेला. आली वेळ तर सांगेन एखाद्या बारच्यान कबड्डी तुम्हाला. विठाला 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 निष्ठावंत वारकरी जगद्गुरु तुकोबाराय सनकाधिक संतापासून बीज निर्मिती संत पण शेवटचा अवतार तुकोबाराय. निष्ठावंत वारकरी पंढरपूरला आले. श्रीमंत श्रीमंताचं लेकरू श्रीमंतीच्या वैभवात उभं राहत असतं. गरीबाचं लेकराच काय. आता गरीब श्रीमंतीच्या वैभवात उभं राहिले तो भाग वेगळा नाही. मजूर आपल्यापेक्षा ताईट आहे. त्याला कामाला विचार येतो का 500 रुपये घेईन. 11च्या आत येणार नाही. 5ला सुट्टे. आपला बाप कारण खायला आहे सरकार द्यालय पण कळायला कुठं. मला तुम्ही सांगा सरकार धान्य द्याले सगळे लोक तांदूळ खायलेत का इमानदारीच्या सांगा. तांदळाची गव्हाची वाटप झाली की दुसऱ्याच दिवशी गावात हाय का तांदूळ मौरी आंबाडी तुरी गहू. जसा ट्रक गावात भरून आला तसा ट्रक भरून गेला. गेला कुठं पांढऱ्याच्या खाणीत 2 पायाचं. तांदूळ काय भाव विकला 16-17. तो तांदूळ 200 रुपये किलो आणला मंगळवारी. कळालं ना. आलाय फुकट विकला 17 रुपये आणि आणला. मग आपण घर बुडवेत का घरवर आणणार आहेत. तुकोबारा आषाढी वारीला आले. वैभवात उभे राहिले. पांडुरंगाने विचार केला माझा तुका वाया जाईल. आपला भक्त वाया जाऊ नये ही सुद्धा देवाला चिंता आहे. ए तुका काय देवा काय बघतोस रे. काय नाही देवा नाही तुका तू काहीतरी बघतोस. काही नाही देवा तुका तू काय जे बघतोस ते मला कळायलं रे. तू माझ्या भक्तांची दशा बघतोस. फाटक धोतर फाटका मुंडासा शर्ट फाटक. पांडुरंग 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 नाही देवा तुका तू दशा बघतोस. पण जोपर्यंत माझ्या भक्तांची दशा तुला प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी तुला कळणार नाही. मला बोलता देवा हो तुका तुला बोलतोय. वाईट वाटलं तुकोबाराला. घरी गेले. जे होतं ते संपवलं. सगळं संपवलं. देवाला वाटलं पुन्हा परीक्षा घ्यावी. देव परीक्षा घ्यायला आले. काय ते घरात आले. देव घरी आले. तुकोबाराच्या डोळ्याला पाणी आलं. देव घरी आल्यावर हसावनं तुकोबारा रडले. महाराज का रडले. अभंगे पाहुणे घराशी पाहुणे घराची आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार कोप मोड की झरझरा. पाहुणे घराची आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार रूप मोड की झरझरा. करू उपचार कोप मोड की झरझरा. पाहुणे घराची आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार कोप मोड की झरझरा. पाहुणे घराची आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार मोड की झरझर. काय करू उपचार मोड की झरझर. पाहुणे पाहुणे
घरासी आजी आले ऋषिकेशिया काय करू उपचार कोप मोडकी जर जराय तुका ए तुका काय देवा मी आलो ना हो ना देवा तू आला ना देवा पण जेव्हा यायला पाहिजे होतं तेव्हा आला नाही देवा तू आता आला देवा काय करू रे देवा तुझ्यासाठी पती पत्नीचा संवाद दरदरीत पाण्या माझी रांधिल्या कन्या कन्या शिजवल्या तो कोरा म्हणता देवा बसा भोजनाला जुन्या काळातली ताट मधात उंच असायची उंच बाकी खोल असायची अरे ब्रह्मांडाचे मालक माझ्या तुकोबाराच्या घरी कन्या खाण्यासाठी म्हटलं रे तुकोबाराने चाटून कन्या मधात टाकल्या पण कन्या थोड्या पतल्या होत्या त्या कन्या अशा बाजूला जाऊ लागल्या ताटातच पांडुरंगाने असे हात लावले ए देवा अरे तुझे हात पोळतील कळल्या उठणार देवा हात काढ नाही तुकोबा मी त्याच्यासाठी नाही हात लावत मग अरे कन्या कोणाच्या घरच्या आहेत डोळस भक्ताच्या घरच्या कन्या पण डोळस आहेत त्या माझ्या हाती लागू नाही पळून जाण्याची शक्यता आहे म्हणून हात लावतोय तुकोबा डोळस भक्ताच्या घरचं अन्न साधन असतंय पोटभर कन्या खाल्ल्या देवाने पोटभर पुन्हा राहिलंच काही गेले देव निघून पुन्हा राहिली परीक्षा अरे परीक्षेत पास झालेले संत आपली परीक्षा आहे का आपली परीक्षा आहे का आपली अजिबात परीक्षा नाही फक्त नकली डिप्लोमा शास्त्री फॅस्त्री वगैरे 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 हे डिप्लोमे आहेत माझी डिग्रीत मी अजून टाकलीच नाही माझी डिग्री टाकलीच नाही माझी डिग्री लय मोठी आहे तुमचं तुझी डिग्री काय मोठी आम्हाला सांग तरी 1997 साली दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन होतं मंदिर वही बनाएंगे आम्हाला अटक झाली होती ही माझी डिग्री काढा आपल्या भागातला कीर्तनकार आता सापडतो का एखादा तुम्हाला अटक झालेला इकडं तोंड तानू तानू रामायण सांगायले तो राम मंदिरासाठी काय केलं सांग ना तो योगदान काय काहीच नाही महाराष्ट्रातले बरेच साधू होते महाराज त्यामध्ये उत्तर प्रदेश यूपी मध्य प्रदेश 700 साधूला अटक झाली होती 700 साधूला अटक म्हणजे कोणलं नाही बरं आम्हाला आम्ही इथून तिथं कार्यक्रमाला गेलो तेव्हा हे पण होतं पण आपल्याला टीव्ही नव्हत्या तेव्हा मी मस्त त्या कॅमेऱ्याकडे पाहता असं आपण काय का मी टीव्हीच नाही निकडा आणि मला कुठं कळाले काऊन फोटो काढायला म्हणून तर पाहत मंदिर वही बनाएंगे आंदोलन काय ना आम्हाला अटक झाली आम्हाला तिथून सरकारी गाड्यात बसवलं मोजून 50-50 साधू आणि आमच्या जागेवर नेऊन सोडलं रिकॉर्डला अटक झाली फक्त कोंडलं नाही एवढे कोंडून खाऊ काय घालतील मला तवा वाईट वाटलं पण आता आनंद वाटला बनाया है मंदिर आता बनाएंगे म्हणायचं काम नाही राहिलं बनाया है मंदिर बन गया है मंदिर बनाया है मंदिर बनाया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम बनाए है मंदिर बनाया है मंदिर बन गया है मंदिर बनाया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है प्राण से प्यारा है
भगवान की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम। चल थोडं बघा कमी जास्त झालं. विठाला 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 विठाला. हो देवानं पुन्हा परीक्षा घेतली माय भाऊ. परीक्षा घेऊन संत तुम्ही मदत केली चांगलं झालं बाप्पू. काही लोक म्हणतात मंदिराचं काम अपुरे मूर्ती स्थापन कशी काय केली राजकारण डोळ्या पुढे ठेवून. अरे बाप्पू विचार करा जेव्हा प्रभू रामचंद्र प्रगट झाले होते का 9.25 वर्ष झाली. 9.25 वर्ष त्यावेळेस जो मुहूर्त होता तो मुहूर्त 22 तारखेला होता. म्हणून अपुऱ्या मंदिरात स्थापना करावी लागली. हा मुहूर्त पुन्हा नाही आणि तो भगवान बाबाच्या सप्त्यात आला. किती भाग्य. कोण्या गावात जा मोरावर भगवे झेंडे कुठं पा हरिपाठ सुरू भगवान बाबा की. मी राजकारणी नाही पण प्युअर धर्मकारणी. राजकारणी नवा पैसा नाही पण प्युअर धर्मकारणे. जी वृत्ती शिवाजी महाराजांची होती तीच वृत्ती संत भगवान बाबाची होती. जसे शिवाजी महाराज यशवंतीवर बसून युद्धाला निघाले माझे भगवान बाबा सुद्धा अश्वावर आरूढ होऊन शस्त्र घेऊन निघालाय. कारण भगवान बाबाच्या चरित्रात शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. भगवान बाबा स्वाभिमानी संत होते. हा ती शर्वानी ते बुटन ते ऐश्वर्य संपन्न ते अजूनही गडावर जाऊन पण बाबाची डमणी अजूनही तिथं सर्व साहित्य बाबांचं आहे अजून तिथं. अरे संत मी तसंच करायला पण मग खेळत जमना मी करून पण जाऊ द्या महाराज तुम्ही आपले आहेत ना धकून घेणार धकून घेऊ का. मला दिनेश महाराज म्हणले तुम्ही मागणीचं कीर्तन घ्या. म्हणलं मागायला कशाला लावता. नाही म्हणलं तर यावर्षी मागाच तुम्ही. म्हणलं काहीच हरकत नाही. नवीच गाडी घेऊन आलो डायरेक्ट. 1 जानेवारीला झाली माय बाप नवीच. त्याने पाहिले ते म्हणजे अरे बापरे झालंय चांगलं पण कीर्तन सुटू द्या मग कळल तुम्हाला. विनोदे महाराज मला दिनेश भाऊच्या वडिलांनीच नामदेवरावनीच्या हिंगणीत आणलं. मी कीर्तनावर उभा असतो ना मागच उभे राहायचे महाराजाशी. खाली नाही बसायचे मागच बसायचे. काय प्रेम होतं. प्रेमच दिले लोकांना. माणूस किती गरीब असू द्या गरीब पण त्याच्याकडे प्रेम असावं. त्याच्या एवढा श्रीमंतच कोणी नाही. श्रीमंत आहे पण प्रेमाचा पत्ताच नाही. त्याच्यासारखा हलकट दुसरा कोणी नाही. मला काय भीती कोणाची. आणि माणूस जलात गेल्याशिवाय चमकत नाही. एकदा जाऊन आलो पुन्हा एकदा जायचंय बापू. अरे बघा ना देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी जेल भोगला. अटल बिहारी वाजपेयी जेल भोगला. लालकृष्ण अडवाणी जेल भोगला. छत्रपती शिवाजी महाराज जेल भोगला. लोकमान्य टिळक जेल भोगला. भगतसिंग जेल भोगला. जाऊ द्या आत्ताच्या काळात माझ्या बंडा तात्यानं सुद्धा जेल भोगला. कशासाठी. सत्यासाठी. तुमच्या नाही अहो जेल म्हणजे सुरक्षित घर. जेल म्हणजे सुरक्षित घर. स्पेशल ताट स्पेशल बिछायत स्पेशल साबण स्पेशल कुठंच नाही फक्त जेलातच स्पेशल आहे. आपल्या घरी 10 माणसात एक साबण आहे तिथं नाही स्पेशल. जेल 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 म्हणजे आहेच का काय करतात जेला. ते
ते लोक तरी आपलेच कोणीतरी येत ना महाराज, पोलीस आपले, ते काही करत नाहीत, कायद्यानुसार काही करत नाही, जमतच नाही माय बापू. जेलाचं भेवच वाटत नाही. मला तर वाटत मस्त महिनाभर ह्या मस्त ज्ञानेश्वरीचं पारायण करावं तिथं. असो तुकोबाराय देवानी परीक्षा घेतली महाराज. गेले तुकोबारायाच्या घरी, रुक्मिणीला पाठवलं. रुक्मिणी जाय माझ्या तुकोबाच्या घरी, माझा तुकोबा कसा आहे पाय. अगोदर देव गेले, मग रुक्मिणीला पाठवलं. रुक्मिणी गरीब स्त्रीचं रूप घेतलं. तुकाराम महाराजाचं घर आहे काय? हो. कुठे तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणले मला तुकाराम म्हणतात. तुळशीच्या वृंदावनाजवळ बसले होते. पहिलं नाव वृंदा म्हणून तुळशीचं वृंदावनच म्हणतात. जनाबाईनं देव जेव्हा नाव घालायला आले तेव्हा तुळशीचा सारा घेऊन वेणिका सोडली. तुळशीच्या वनी ज्यांनी तिला जनाबाईला माहित होतं देव तुळशी इतका कोणालाच भेट नाही. तुळशी पतिव्रत आहे. पहिला जन्म वृंदा आहे म्हणून तुळशी वृंदावन म्हणावं. दुसरा जन्म तुळस आहे. मला तुकाराम महाराज म्हणतात. महाराज थंडीचे दिवस आहेत, एखादं वस्त्र द्यावं. तुकोबाराची पत्नी स्नान करत होती महाराज. लुगडं असं ठेवलं होतं. लुगडंच म्हणावं, साडी नव्हती त्या काळात. लुगडं असं ठेवलं, एकच वस्त्र होतं. तुकोबाराने विचार केला मी किती भाग्यवान आहे, माझ्या घरी एकच लुगडं आहे आणि ही बाई सुद्धा एकच मागते. ही दोन मागितली असती तर दुसरं कुठून आणायचं असतं. देवा आज आहे तुझ्या कृपा आशीर्वादानं माझ्याच्या घरी लुगडं. धरलं फेकलं त्या बाईच्या अंगावर. तुकोबाराची पत्नी काय धावली बापू तुकोबारा. अहो आता मी बाहेर कशी येऊ? एकच होतं ते दिलं. अवले तिने एकच मागितलं, आपण भाग्यवान आहे. जर दोन मागितले असती तर आपली सत्व परीक्षा संपली असते. रागाला तुकोबाराच्या आपल्याला उचलले एवढा चिरा आपल्या डोक्यावर घेतला. दगड ज्याच्या चरणाचं तुम्हाला पिसं लागले ना त्याचे चरण फोडल्याशिवाय राहणार नाही. राग राग कन 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 कन. बाई राग आल्यावर तिच्या नादी लागू नये. तुमच्या पाया पडून सांगतो, शेजारी जर केस सोडून भांडायला आली ना, जय जगदंबे पूर्ण कदंबे जगद उद्बोधे देहे तुझा अर्पिला तुझ म्या फुलवर आभार. जो माग सरला तो जिंकला आणि जो नादी लागला तो गेला. महाभारत रामायण डोळ्या पुढे ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एवढा दगड डोक्यावर घातला. निघली जिजाई महाराज. तुकोबाराय तिच्या मग आवले तुझ्या पाया पडतो, माझ्या पांडुरंगाचे चरण फोडू नको. वाटलं चरण माझे फोड पण माझ्या देवाचे फोडू नको. कित्येक वारकऱ्याची निष्ठा आहे माझ्या पांडुरंगाच्या चरणी. एवढे वारकरी दुःखीवती लावले, चरण फोडू नको पण ऐकायला तयार नाही बाई. भड 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 भड. तशी मंदिरात गेली, असा दरवाजा बंद झाला फटक. तुकाराम महाराज म्हणले देवा तू अन्याय कार्य. जी पाय फोडायली तिला पायाच्या जवळ घेतलं आणि मी पाय वाचवा आलो तर मला बाहेर ठेवलं. वार्यवा देवा तुझा न्याय. हे रुक्मिणी माता देवानं आवाज दिला. अहो रुक्मिणी बघा कोण आले. रुक्मिणी पाहते तुकोबारायची पत्नी डोक्यावर दगड. रुक्मिणी मासाहेब म्हणतात जिजा अगं एवढा चिरा कशाला आणलास? आपल्या कीर्तनात लाईन जाते का दररोज जाते? दररोज जाते. मग तिचा टाइमच आहे म्हणायचा. असो रुक्मिणी माझे चरण फोडायली तुकोबारायची पत्नी. माझ्या तुकोबाला माझ्या चरणाचं पिसं लागलंय म्हणून. का माझ्या तुकोबाने एका गरीब स्त्रीला वस्त्र अर्पण केले म्हणून माझे चरण फोडाय. एका वस्त्रापायी रुक्मिणी मासाहेब म्हणतात जिजा एका वस्त्रासाठी माझ्या मालकाचे पाय फोडायला आली. वस्त्रच पाहित ना तुला अशी बोलतीन गठानच तयार झाली महाराज जिजाऊच्या पुढं. जिजा ने तुला जेण्याचे ते वस्त्र देवाचे होते, मामुली वस्त्र होते का ते? तुकोबारायची पत्नी फक्त अशीच पाहूच लागली महाराज हे वस्त्र आहेत का काय? माझं तर लुगडं मळकटक होतं, फाटकं होतं. अनुभूती आली आणि जिजाने नमस्कार केला. देवा
तुका ए तुका ये तुका ये परीक्षेत पास झाला तुका माग तुला काय मागायचं ते अभंगाच्या प्रथम अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी आवाज द्या थोडा आवाज अखंड जया तुझी मज दे दयाची संगती मज दे दयाची संगती मज दे तयाची संगती मज दे तयाची संगती मग मी कमलापती मग मी कमलापती मग मी कमलापती मग मी कमलापती तुझ बाणानी कंटाळा तुझ बाणानी कंटाळा टाळा टाळा पडून राहीन दये ठाई उगा संताची ये बाई पडून राहीन दये ठाई उगा संताची ये बाई राहीन तये ठाई उगाच संताची ये बाई तये ठाई उगाच अखंड जया तुझी प्रीती मज देती संगती मग मी कमलापती तुझ बागही अखंड जया तुझी प्रीती मज देती संगती हो मग मी कमलापती तुझ बनाली कंटाळा अखंड जया तुझे प्रीती मज दे तयाची संगती म्हणून कमळापती तुझ बाणानी कंटाळ महाराज मी पण गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी माझ्या गावातल्या काकड्यामध्ये दररोज नाचत असतो मी काकड्यात काही काही लोकांना काकडा आवडत नाही पण मला काकड्याशिवाय करमत नाही माझ्या गावात सप्ताहाला काकड्याला दररोज एक पार्ट असतंय एक दिवस पिंगळा एक दिवस जोगी एक दिवस देवी स्त्री देवी बनवायची लोक सोंगच पाहायला येतात कसे काय पण येतात ना मग काकड्यात नाचलो होतो गेल्या वर्षी सप्त्यात आज उड्या मारल्या इथं हे मग 7 दिवसाचा शिनभाग गेला आणि जरा बिमार होतो हिंगणीत आल्यावर मग बिमारीच गेली हो काय वेळ झालाय
हो अजून जेवण राहिले तरी बी असो देवा मागतो देवा मला कळालं देवा तुला काय मागावं ते जे माझ्याकडे होतं ते मागणार नाही देवा ते तू नष्ट करायला लावलं देवा ते भोग परत मी मागणार नाही देवा दे मला देवा अशाची संगती दे अखंड जया तुझी तो अखंड ज्याला आवडतो अखंड शब्द हा कठीण आहे अखंड देव आवडणं इतका सोपा नाही तुकोबाराची पत्नी वारली पण भक्ती कमी झाली नाही आमची एखाद्याची बायको गेली तर ती कीर्तन भजन चक्क सोडून देते चलन कीर्तन काय जाऊ तू त्या कीर्तनाला काय बरं केलं जन्मावा अखंड शब्द काय इतका सोपा आहे का बाप अखंड जया तुझी प्रीते कोर्मदास अखंड भक्ते अरे भक्त प्रल्हाद तेलाच्या कडे टाकला अखंड भक्ते हत्तीच्या पायाखाली घातला अखंड भक्ते कड्यावरून लोटला अखंड भक्ते विष प्यायला दिला अखंड भक्ते अखंड खंडेन खंडन अखंड खंडेन जीवन अखंड खंडन जीवन अखंड खंडन जीवन अखंड खंडेन जीवन अखंड खंडेन जीवन अखंड खंडन जीवन अखंड खंडन जीवन रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण अखंड खंडेन जीवन अखंड खंडेन जीवन अखंड खंडेन जीवन अखंड खंडेन जीवन ओ रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण खंडन जीवन अखंड खंडन जीवन अखंड खंडन जीवन अखंड खंडन जीवन 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 अखंड शब्द उच्चारण्यासाठी कठीण आहे महाराज भक्तीची परीक्षा आहे बघा तुम्ही हरिओम पग घुंगारू बांध मिराना पग घुंगारू बांध मिरानाचे नाची पग घुंगरू बांध मेरा नाची पग घुंगरू बांध मेरा नाची पग घुंगारू बांध मिराना पग घुंगारू बांध मिरानाचे पग घुंगरू बांध मेरा नाची पग घुंगरू बांध मेरा नाची विष का प्याला राजा जीण भेया विष का प्याला विष का प्याला राजा जीण भेया पीवत पीवत हाथी रे पीवत पीवत हाथी रे पग घुंगरू बांध मिरानाचे पग घुंगरू बांध मिरानाचे पग घुंगरू बांध मिरानाचे विष का प्याला हरे भेजा विष का प्याला विष का प्याला विष का प्याला राजा ने भेजा पीवत देवत नाची रे नाची पग घुंगरू बांध मेरा नाची पग घुंगरू बांध मेरा नाती रे पग घुंगरू
अखंड शब्द कुठेही लागत नाही. विष का प्याला राजाजीने भेजा, पीवत पीवत हासी रे पग घंगर बांध मिरा. अखंड दया तुझी प्रीती, मद दे तयाची संगती. अशा विचाराची संगती देवा. मग मी कमळापती तुझबानाने कंटाळा. देवा मला अशी संगती दे. कमळापती म्हणजे ब्रह्मदेवाचाही बाप, कमलोद भाऊ पिता, निर्गुण स्वरूप. देवा मग मी तुला कंटाळा. संत हे निर्गुण स्वरूपाची भक्ती करतात. आपण सगुण स्वरूपाची भक्ती करतो. आपण ती तर सगुण आहे. या सगुणाची किंमत आतून निर्गुण आहे तोपर्यंतच. निर्गुण गेलं की सगुणाची राख आहे. तुझ गुण रे बाबा सगळं यालंय पुढं, पण टाइम नाही ना. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. पडोनी राहीन तये ठाई. कोण्या ठिकाणी हो? संतांच्या विचाराच्या ठिकाणी. न मागणे करीन काही. देवा मी दुसरं काहीच मागणार नाही तुला. तुझी आन गा विठोबा. तुम्ही आम्ही पिणो जेणे, दोन्ही वारती काणे. बैसलो धरणे हाका देत दारासी. देवा तुझं माझं दुःख एकच आहे. हाका देत दाराशी. आता मला तुम्ही सांगा देवाचं द्वार कुठे आहे? महत्वाचा शब्द आहे. हाका देत दाराशी. देव काय मंदिरापुरता आहे का हो? देव मंदिरापुरता नाही. देवाचं द्वार, देवाची द्वारी. मग देवाचं द्वार कोणतं? तटस्थता सावधान, तटस्थ सावधान, अखंड चिंतन हेच खरं देवाचं. तटस्थ भूमिका तटस्थ आहे. याच वाटण जाईल, हीच वाट तिथं नेणार आहे. दुसऱ्या वाटण गेलो तर ती दुसरीकडे येईल. हीच वाट देवाकडे नेणार आहे. तटस्थ. आणि जेथे आसू, जेथे नांदुती पंढरी, सुखे घालू हुंबरी, जेथे नांदुती पंढरी. म्हणून देवा हाका देत दारासे, मी आसो कुठे तुझं चिंतन करीन. शेवटचं चरण तुका म्हणे या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, न पाहिजे बा केला उगा माझा अभेर. देवा माझ्या शब्दाचा विचार कर देवा. आणि शब्दाचा विचारच केला पाहिजे. कोण्या शब्दाचा विचार केला जातो? शब्द जर ब्रह्मरूप असेल तर. आणि शब्दाचं जर शस्त्र बनवलं तर मग देव त्याच्याकडे काना डोळा करतो. शब्द ब्रह्म जर आपण तयार केलं तर देवाला त्याचा अंगीकार करावा लागतो. तुका म्हणे या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, न पाहिजे बा केला अवघा माझा अवेरा. देवा माझ्या शब्दाचा अंगीकार करा. सर्वजण एकदा 2 मिनिटं टाळ्या वाजवायच्यात आपल्याला. हरिओम. आणि तशा नाही वाजवायच्या, आता त्याच्या गारी पडद्यावानी नका वाजू. ताला स्वरात वाजवा. हरिओम. आणि वारकरी संप्रदायाच्या नियमान भजन करायचे. हरिओम.